उल्हासनगर शहरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली, कारण इथे ज्या आपण महिला बघतोय या महिलांना काही टोळीतील लोकांनी, त्याच्यामध्ये महिला देखील आहेत, विवस्त्र केलं होतं. त्याचबरोबर त्यांचे केस कापलेले आहेत आणि या महिलेच्या गळ्यामध्ये चपलेचा हार घातला होता. हे सध्या आपल्या सोबत आहेत. काय नक्की त्यांच्यासोबत प्रकार घडलाय त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. ताई, काय सगळा प्रकार घडला तुमच्यासोबत आणि काय केलं तुमच्यासोबत या लोकांनी? कोण लोक आहेत? सर, ते आमच्या इथं राहता एरियामध्ये वाघेला नगर मध्ये ते पोरं राहतात, आम्ही गोपाळ समाज मध्ये राहतात. कारण त्यांचं काही पण नाही झगडायचं ना, आम्ही त्यांना ओळखून ते आम्हाला ओळखतात. आमचा भंडारा असतो देवीचा, ते आम्हाला बोलतात का तुम्ही आमच्या इथं राहू नका, आमचा एरिया सोडून तुम्ही दुसऱ्या जागेला राहा. आम्ही बोललो नाही, आमचं बचपन इथं गेलं, आम्ही इथंच राहणार. बस त्यामुळे ते लोक मारहाण करतात साहेब. माझे कपडे बिपडे सर्व फाडले त्या लोकांनी रस्त्यावर. माझ्या मम्मीला चपलीचा हार घातला, माझे केस बिस कापले. बघा सर, असे मारले आम्हाला पोरांनी बायांनी, सर्वांनी मारलं साहेब. मी आज एक कुवारी मुलगी आहे. आज माझं लग्न कोणी घेऊन नाही जाणार. मला खूप मारली, पुरी नागरी केली. सर्व कपडे बिपडे त्यांनी घातले, पूर्ण फाडून दिले. आमचा सबूत सर्व जाळून टाकला त्या लोकांनी. माझ्या मम्मीला चपलीचा हार घातला साहेब. बस मला न्याय हवा, दुसरं काहीच नको बस. बरं, कोण लोक होते हे? तुम्ही ओळखता का त्यांना? हो, ओळखता आम्ही. बचपन पासूनच ओळखता त्यांना. मी असं भावाप्रमाणे बहिणी प्रमाणे मानत होता. तर आमचा पहिला रिलेशन चांगला होता, पण त्यांच्या पोरामुळे रिलेशन पुरं बिघडला. आता तुमचे केस कापले, चपलेचा हार घातला, हे खरं आहे का सगळं? हा, खरं कुठे आहे, कापलेत केस? जरा दाखवा. विठ्ठलवाडीवाला हे बघा कसे कापले बघ. हे बघा कसे कापले. दोन बायांनी हे बघा सर, केस कापले सर. मी काय गुन्हा केला माझे केस कापले? मला देवीच्या नावाचा नाही बदला मी करू आलो, तू देवीला गाड्या दिल्या. मी देवीची भक्ती नाही, मी देवीला कशाला गाड्या देणार? मी मंदिरा लोकांकडून मागून त्यांचा भंडारा असला की मी देते. बरं माझी ताई, एवढं चुकलं. कधीची घटना होती? म्हणजे किती वाजले होते आणि सगळे लोक आजूबाजूला रस्त्यावर असतील, त्यांनी काय तुम्हाला मदत केली नाही का? नाही केली. मी लय बोवा मारला माझ्या बहिणीला, माझ्या पोरीला वाचवा. माझ्या पोरीला भोंगली करू राहिले. माझी बहीण ब्लड प्रेशर वाले मरून जाणार. कोणी नाही धरू राहिले. मी सगळ्याचे हातपाय जोडून राहिले, तर लोक मला बी मारू राहिले. ते पाठी मागे लाथा घालू राहिले, दंडे मारू राहिले. पोरं सगळे, हिला बी मारा बोलतो, हिला बी घ्या. तशी करून मला बी हान केले. मी यांना धरू का तिकडं बघू, मी एवढीच माहिती. पोलिसात तुम्ही याची तक्रार केली, कोणावर गुन्हे दाखल केलेत? बरोबर, पोलिसांनी प्रॉपर गुन्हे दाखल केलेत का? की काही ना वगळलेत? नाही, सर्व गुन्हा दाखल केलाय सरांनी, पोलिसांनी. त्यांना अरेस्ट करून ठेवलेले आहे, दोन बायांना. आमची विनंती आहे का त्या पोरांना पण आणा, कारण की त्या पोरांनी आमची इज्जत लुटलेली, माझ्याच कुवाऱ्या मुलीची इज्जत लुटली. बरं, तुमचे कपडे वगैरे म्हणजे विवस्त्र करून तुम्हाला शिवसेना शाखेत देखील घेऊन गेले होते. कोणती शिवसेना शाखा होती? कोणत्या परिसरात? आपल्या विठ्ठलवाडीमध्ये स्टेशन आहे, विठ्ठलवाडी स्टेशन. तिथं प्रमुख आपली शिवसेना शाखा आहे. तिथंच आम्हाला नेलं होतं मारत. ओके. रस्त्यावर मारत पाडत नेलं होतं. केस बिस धरून खेचून नेत होते सर्व आम्हाला. आणि शाखेचं दार बंद केलं होतं. हा, शाखेचा दार. आम्ही कपडे नव्हते काढत होतो आमचे फाटलेले. आम्ही त्यांना बोललो का आम्हाला असंच चौकीला घेऊन चला, तुम्ही मारलं, आम्ही आमची गलती बोलताय का, तुम्ही आम्हाला मारलं, आम्हाला असेच घेऊन चला चौकीत. पण त्यांनी आम्हाला दरवाजा आतमधून बंद केलं. पोलिस बाहेर उभे होते. दरवाजाची कडी लावून आम्हाला मारहाण करून त्या लोकांनी जबरदस्ती कपडे घातले, कारण की त्यांचं सबूत काय भेटायला नको आम्हाला. पोलीस त्यावेळेस होते तिथे? होते, बाहेर थांबलेले होते. आम्ही ओरडत होतो आतमधून आम्ही ओरडत होतो पोलिसांना, साहेब हे बघा आम्हाला जबरदस्ती मारताय मध्ये. साहेब आम्हाला ओरडत होते, तुम्ही शांत बसा. आम्हाला असं जीप मधून, पोलिसांच्या जीबामधून आम्हाला मारत होते. फक्त 2 हवालदार आले होते तिथं. 50 ते 60 पोरं बाया सगळं होते तिथं. आम्हाला जीप मधून खेचून मारत होते. तिथं सीसीटीव्ही लागलेले, तुम्ही जाऊन चेक करून बघा, आम्ही खोटं नाही बोलणार. अतिशय धक्कादायक प्रकार या ताईंनी सांगितलाय की त्यांना विवस्त्र करण्यात आलं, त्यांची केस कापण्यात आलं, त्यांना विद्रूप करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी जरी गुन्हा दाखल केला असला तरी पोलिसांसमोर ही सगळी घटना घडत असताना उलट पोलिसच त्यांना गप्प बसा असं म्हणत होते, असा त्यांनी आरोप केलाय. त्याच्यामुळे पोलिसांच्या सगळ्या या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केली अशी देखील माहिती मिळते. मात्र अशा प्रकारे महिलांना त्यांचं विद्रुपीकरण करून, त्यांचे केस कापून अशा प्रकारे रस्त्यामध्ये त्यांची धिंड काढणं हे महाराष्ट्राला शोभतं का? महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. जिथे आपण एकीकडे महिलांना प्रथम स्थान देतो, त्यांना लाडक्या बहिणी म्हणतो, मात्र या लाडक्या बहिणींना अशा प्रकारे विवस्त्र करून त्यांची रस्त्यावर धिंड काढली जाते. हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणार आहे. गणेश मंजू अनंत, न्यूज 18 मराठी, उल्हासनगर.